हरे कृष्ण मित्रांनो, आज आपल्याला जायचं आहे मुंबई मेरी जान। आणि आता रात्रीचे वाजले आहेत 9 आणि आपली ट्रेन आहे रात्रीच्या 10:30 वाजता। तर आता मस्त फर्स्ट क्लास जेवून घेऊया आमच्या आई साहेबांसोबत, कारण की आता पुढचे काही दिवस आपल्याला एकट्यालाच जेवायचं आहे मुंबईला। त्याच्यामुळे आता आईसोबत मी बसलो आहे जेवायला। तर मस्तपैकी जेवायचा आस्वाद घेऊया आणि त्याच्यानंतर निघूया मुंबई। एवढे लाडू खाऊन जातो। एवढे? अरे बापरे, गणपती बाप्पाला बोलावं लागेल एवढं लाडू खायला। खाऊन जा। मी काय गणपती दिसतोय काय तुला? अरे खा, 4-5 दिवसाची 4-5 लाडू। अच्छा, चांगलं आहे तुझं। या जेवायला मित्रांनो। आणि फायनली वेळ झाली आहे रात्रीचे 10। आपल्याला 9:30 वाजता निघायचं होतं, पण लेट झालाच, 10 वाजले जाता। जेवण वगैरे सगळं होईपर्यंत वेळ झाला। आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्यासोबत कोणतरी येणार होता, मी तुम्हाला सांगितलं होतं। तर आपल्यासोबत येणार आहे राहुल, आपला मित्र ॲडव्होकेट राहुल, जो की लास्ट टाइम पण आपल्यासोबत मुंबईला आला होता। आणि यावेळेस पण अनफॉर्च्युनेटली त्याचा आजच कॉल आला आणि अर्जंट तो पण मुंबईला निघाला आहे त्याच्या कामानिमित्त। आणि मी तर आधीच निघालो होतो, तर त्यांनी तात्काळ तिकीट काढून लगेच त्याचं कन्फर्म पण झालं आणि आता आम्ही दोघं पण सोबत जाणार आहोत। चला आता डायरेक्ट भेटूया स्टेशनवरती, कारण की 10 वाजून गेलेले आहेत थोडक्यात। तर डायरेक्ट आता स्टेशनवरती भेटूया आपण। तो अभी रात के बज रहे हैं 10 और अभी समय हो चुका है ट्रेन का, और अपने को निकलना था 9:30 बजे, पर हर बार की तरह अपने को इस बार भी लेट हो ही गया। और एक बात, अपने साथ कोई तो है, मैंने आपको बताया था कि अपने साथ कोई आने वाला है। तो अपने साथ आने वाला है एडवोकेट राहुल, जो कि लास्ट टाइम भी अपने साथ मुंबई आए थे और बहुत एंजॉय किए थे हमने वहाँ पे। इस बार भी वो मेरे साथ आ रहा है, लेकिन एक दिन के लिए, और उसके बाद मैं रुकने वाला हूँ और वो रिटर्न आने वाला है। और चलो डायरेक्ट मिलते हैं रेलवे स्टेशन, क्योंकि अभी लेट हो चुका है। रेलवे स्टेशन पे पहुँच के बाकी की बातें करते हैं। चले राहुल। निधि बा अभी सोई है, इसके लिए उसको परेशान ना करते हुए हम चलते हैं ऐसे ही। अभी सोई है वो, आता झोपली है। मराठी। और हम पहुंच गए हैं अभी लातूर स्टेशन। 10:15 बज रहे हैं, एक 5 से 7 मिनट में हम लोग पहुंच गए लातूर स्टेशन। और लातूर स्टेशन का व्यू बहुत ही मस्त है, एकदम अच्छा उसको मॉडिफाई किया हुआ है, लाइट्स वगैरह सब कुछ है। और अभी चलते हैं ट्रेन के पास, क्योंकि आज जो ट्रेन है वो बिदर से नहीं है, आज की ट्रेन है लातूर। हफ्ते में 4 दिन लातूर से ट्रेन रहती है। सामने से एंट्री और सामने अपनी बोगी S2 हर बार की तरह। और राहुल भाई की कौन सी है? S3, मतलब मेरे बैक साइड में ये वाला बोगी जो है वो है एडवोकेट राहुल दादा। और अभी एक दोस्त का फ़ोन आया था राहुल के कि उसका भी सीट है S5 में। तो अभी हम लोग उसको मिलने के लिए जा रहे हैं। पहले उसको मिलते हैं, उसके बाद में अपनी बर्थ देखते हैं कहाँ पे है वो। S4। लातूर रेल्वे स्टेशन। लातूरवरून गाडी जी आहे ती सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार लातूरहून सुटते, आणि बाकीचे गुरुवार, शनिवार आणि रविवार ही जी ट्रेन आहे ती बिदरवरून येते। बरोबर वाजले आहेत 10:30। 10:30 वाजता आपली गाडी हल्लेली आहे लातूर स्टेशनवरून। आपल्या राहुल दादाची सीट आणि आपली सीट आहे पुढच्या डब्यामध्ये S2। आणि आपली सीट रेडी आहे।
राहुल दादाच्या सीटवरती. राहुल दादा काय करतात बघूया. अमरनाथ स्टेशन स्किप केलं आणि आता येणार आहे कल्याण स्टेशन. आणि आपल्या सीटवरून आता मी चाललो आहे राहुल दादाच्या सीटवरती. बघूया राहुल दादा काय करतात. कारण की आता वाजले हे जवळपास 6:45. थोडंच येईल कल्याण स्टेशन आणि आपल्याला उतरायचं आहे कल्याण स्टेशन. कारण की आपल्याला कल्याणलाच काम आहे आज, त्यामुळे कल्याणला उतरूया आज. या राहुल दादा मोबाईल बघत बसलेत. चला राहुल दादा, आला आपला स्टॉप. आपला स्टॉप आला. चला आज तर आपलं काही खरं नाही, कारण की मस्त असा पावसाचं वातावरण आहे आणि आपल्याला पावसात भिजावं लागेल की काय असं वाटतंय मला आज. कारण की आपल्याला आज मार्केट फिरायचं आहे आणि मार्केट फिरायचं म्हणल्यानंतर आपल्याकडे छत्री पण नाही आणि रेनकोट पण नाही. बघूया काय होतं. विठ्ठलवाडी स्टेशन. आज का वीडियो हम हिंदी में चालू करने वाले थे, मैं भूल गया और ट्रेन में जो बात की मैंने वो मराठी में की. और अपनी जो ट्रेन है लातूर एक्सप्रेस, उसको यहीं पे हम बाय बाय करते और यहाँ कल्याण स्टेशन पे अब हम उतर गए और वीडियो को भी यहीं पे समाप्त करते हैं. इस ब्लॉग में आज का ये वीडियो कैसा लगा कमेंट करके बताइए. वीडियो को लाइक कीजिए, कमेंट कीजिए, सब्सक्राइब कीजिए और शेयर कीजिए.